एखाद्या नात्यात अनेक वर्षांनंतर खरं प्रेम नव्याने कसं सापडू शकतं? राज आणि स्वराच्या गोष्टीत याचं उत्तर दडलेलं आहे. ही गोष्ट आहे एका रिकाम्या खुर्चीची, जिने एका भरल्या घरातल्या त्या जागा दाखवल्या ज्या कधी कोणाच्या लक्षातच आल्या नव्हत्या. चला थेट या गोष्टीत शिरूया. स्वराने तिच्या मुलीला मुग्धाला लिहिलेल्या एका पत्रातल्या वाक्याने, तुझ्या जाण्याने तुझ्या बाबांना माझी मेहनत दिसू लागली. तीच मेहनत जी घराच्या कानाकोपऱ्यात लपलेली होती. यात ना एका आईचा संपूर्ण अनुभव सामावलाय आणि याच एका वाक्यातून त्यांच्या बदललेल्या नात्याची गोष्ट उलगडायला सुरुवात होते. पण हा बदल नेमका कसा घडला हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. आधीचं चित्र बघावं लागेल. एक असं घर जे पैशांवर चालत होतं, पण ज्याचा आत्मा होता स्वराची कधीही न मोजली गेलेली अदृश्य मेहनत. एकाच छताखाली पण जणू दोन वेगळी जगं होती. राजचं जग होतं घराबाहेरचं, म्हणजे पैसा कमावला की आपली जबाबदारी झाली असं त्याचं साधं गणित होतं. आणि स्वराचं जग ते होतं घराच्या आत. कॉलेजच्या फीपासून ते रोजच्या जेवणापर्यंत घराचा सगळा डोलारा खरं तर तिच्यावरच तर उभा होता. तिचं काम इतकं सहज वाटायचं की ते जणू गृहीतच धरलं गेलं होतं. आता बघा, नात्यांमध्ये बदल घडायला नेहमीच काहीतरी मोठं वादळ यायला पाहिजे असं नाही. कधीकधी एक छोटीशी घटना, एक नेहमीची सवय मोडणं हे सुद्धा पुरेसं ठरतं. राज आणि स्वराच्या आयुष्यात हा क्षण तेव्हा आला जेव्हा त्यांची मुलगी मुग्धा लंडनला गेली आणि घराची रोजची घडीच विस्कटली. आणि मग एक दिवस असं काहीतरी घडलं ज्या व्यक्तीमुळे घराला घरपण होतं, तीच म्हणजे स्वरा आजारी पडली. तिला आराम करावा लागला. आणि अनेक वर्षांमध्ये पहिल्यांदाच राजला त्या घराच्या आतल्या जगात पाऊल ठेवावं लागलं. तो स्वयंपाकघरात शिरला आणि काय जणू काही एका अनोळखी जागेत आला होता. पहिला प्रश्न, साखर कुठे आहे? अच्छा, चहा पावडरचा डबा नेमका कोणता? त्याचं स्वतःचं रोजचं स्वयंपाकघर आज त्याला एखाद्या चक्रव्यूहासारखं वाटत होतं. कचऱ्याची गाडी कधी येते? आता हे प्रश्न दिसायला किती छोटे आहेत नाही का, पण ह्यातून राजला एका मोठ्या सत्याची जाणीव होत होती की ज्या घराला तो आपलं म्हणत होता त्या घराच्या कित्येक गोष्टी त्याला माहीतच नव्हत्या. स्वरा हे सगळं इतक्या सहजतेने करायची की तिची मेहनत कुणाच्या लक्षातही आली नाही. दिवसभरातल्या या गोंधळानंतर संध्याकाळ झाली आणि एक असा क्षण आला ज्याने केवळ जाणीव नाही तर कृती घडवली. तो ऑफिसमधून घरी आला आणि त्याने पाहिलं की स्वरा आजारी असूनही जेवणाची तयारी करत होती. आणि ते दृश्य बघून त्याला आतून काहीतरी टोचलं. आणि त्या क्षणी अनेक पहिल्यांदा राजने स्वतःहून पुढाकार घेतला. तो म्हणाला, स्वरा तू बस, आज मी खिचडी बनवतो. हे फक्त एक वाक्य नव्हतं बरं का, ही एका नवीन भागीदारीची सुरुवात होती. ती साधी खिचडी बनवत असताना राजच्या मनात विचारांचा काहूर माजलं होतं. त्याने कबूल केलं की त्याने स्वराच्या या न थांबणाऱ्या कामाला, तिच्या समर्पणाला नेहमीच गृहीत धरलं होतं. आणि यावर स्वराचं जे उत्तर होतं ना, ते तर नात्याचा संपूर्ण सार सांगून जाणारं होतं. तिने सांगितलं, मदत करणं म्हणजे उपकार नसतात, ती भागीदारी असते. घर हे एका व्यक्तीचं ओझं नसतं, तर दोघांनी मिळून उचलायची जबाबदारी असते. किती सहजपणे पण किती महत्वाचा मुद्दा तिने सांगितला. राजला आता हे कळून चुकलं होतं की एक दिवसाची खिचडी बनवून काही होणार नाही. खरी भागीदारी ही रोजच्या सवयींमधून, छोट्या छोट्या बदलांमधून घडते. आणि मग ही भागीदारी प्रत्यक्षात दिसू लागली. कसं? तर राजने रविवारचा नाश्ता बनवायची जबाबदारी घेतली. भाजीपाला आणण्याचं काम आता त्याचं झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो स्वराच्या मी टाईमचा आदर करू लागला. तिला चित्र काढायला आवडायचं, तर त्यावेळेत तो स्वतःचा चहा स्वतः बनवून घ्यायला शिकला. घराच्या मॅनेजमेंटवर आता ऑफिसच्या कामासारखीच गंभीर चर्चा होऊ लागली. हे बदल छोटे होते, पण नात्याला एक नवीन, खोल अर्थ देणारे होते. या सगळ्या बदलाचं सर्वात सुंदर वर्णन कुठे सापडतं माहितीये? ते सापडतं स्वराने तिच्या मुलीला मुग्धाला लिहिलेल्या एका पत्रात. ती लिहिते, माझ्या लाडक्या मुग्धा, एक खूप छान गोष्ट सांगायची आहे. तुझे बाबा बदलले आहेत. विचार करा, ह्या एका वाक्यात किती आनंद, किती समाधान सामावलं असेल. स्वरा पुढे सांगते, इतक्या वर्षांनी आमचं नातं पुन्हा बहरतंय, कारण आता ते केवळ एक कर्तव्य राहिलेलं नाही, तर ते एकत्र असणं बनलंय. आणि मग ती एक अशी ओळ लिहिते जी खरंच आपल्या सगळ्यांना विचार करायला लावते. तिकडे तू स्वतःला घडवते आहेस आणि इथे तुझे बाबा स्वतःला अपडेट करत आहेत. म्हणजे बघा, शिकण्याची, बदलण्याची प्रक्रिया खरंच कधीच थांबत नाही. तर राज आणि स्वराची ही गोष्ट आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडते. घरात पुरुषाची भूमिका ही फक्त मदत करणाऱ्याची, म्हणजे हेल्परची असावी, की खांद्याला खांदा लावून उभं राहणाऱ्या खऱ्या भागीदाराची, म्हणजे पार्टनरची? या दोन शब्दांमधलं अंतर कमी करायला राजला अनेक वर्ष लागली. आपल्या नात्यांमध्ये ते अंतर आहे का, हा विचार करायला ही गोष्ट नक्कीच भाग पाडते.